इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जळगाव जिल्ह्यासाठी खूप सामाजिक कार्यही केले आहे आणि सामान्य जनतेसाठी आणि आमच्यासारख्या बेरोजगार तरुणांसाठी त्यांनी उद्योगधंदे जळगावमध्ये आणावे आणि त्यांना परत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। लहानपणापासून ओळखतो मी त्यांना। राजकारणी म्हणजे गरिबांचे कैवारीच आहे ते, त्यांच्याबद्दल काय बोलायचं। त्यांच्याकडे गेलं म्हणजे कोणीही खाली हात येत नाही। व्यक्तिमत्व म्हटलं म्हणजे ते एकदम अजब गजब व्यक्तिमत्व आहे ते। हो, लोकांचे कामं तर करतातच ना ते। मी त्यांना ही शुभेच्छा देईन की आई भवानी त्यांना सुख शांती आणि उदंड आयुष्य लाभो। ही जाई मी भाऊंच्या मतदारसंघातला आहे आणि येणाऱ्या भाऊंचा 5 तारखेला वाढदिवस आहे, तरी मी आपल्या न्यूजतर्फे भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। गुलाबरावजी पाटील यांना मी स्वच्छ नजरेने आणि चांगल्या मनाने पाहू इच्छितो। त्यांनी आतापर्यंत जळगाव जिल्ह्याच्या विकासात जो मोलाचा आणि चांगला हातभार लावला, त्याच्यामध्ये वेळोवेळी वाढ होत राहो आणि त्यांच्या कार्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळो, हीच माझी त्यांना वाढदिवसाच्या निमित्त। आमच्या रिक्षावाल्यांसाठी तर खूप प्रयत्न करता, धावपळ करता आणि आम्हाला चांगले जे काही सहकार्य करता आणि रस्त्यानं काही ॲक्सिडेंट वगैरे काही झाले, गट्ट्या झाल्या तर त्यांच्यासाठी सुद्धा तेव्हाच हजर राहता आणि जाऊन येता आमच्यासाठी। गुलाब भाऊंना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। गुलाब भाऊ सर्वसामान्यांचे सामान्य नेते आहेत। सर्वसामान्यांसाठी नेहमी मदतीसाठी धावून येणारे, अशीच तरक्की नेहमी होत राहावं आणि त्यांना वाढदिवसाच्या गुलाब भाऊंना हार्दिक शुभेच्छा। गुलाबराव पाटील हे व्यक्तिमत्व जनसामान्यांचं नेतृत्व आहे। अगदी तळागाळातल्या लोकांपासून सामान्य कार्यकर्त्यांना जोपासणारा असं व्यक्तिमत्व आहे। महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा आदरणीय गुलाब भाऊ यांना वाढदिवसाची शुभेच्छा देताना हेच सांगेल की गुलाब भाऊ त्यांना निरोगी आयुष्य, उदंड आरोग्य तथा कार्यकर्त्यांचं असंच प्रेम लाभो। चांगलं आहे आणि सध्या राज्यासाठी एकदम चांगले असे काम करत आहेत ते आणि त्यांनी असेच कामं अजून पुढे करावेत आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। जनतेच्या मनातला नेता म्हणजे आमचा गुलाबराव भाऊ पाटील। कोणी कामासाठी गेले तर कोणी खाली हात येत नाही। यांना वाढदिवसाचे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। हॅपी बर्थडे टू यू भाऊ। कुठल्याही माणसाचं काम करणे त्यांचं हे रक्तामध्येच आहे। पहिल्यापासून मी त्यांना ओळखतो। ते नेहमीच कुठल्याही माणसाला नाराज करत नाही। काम असलं त्याचं काम करून देतात। त्यांचं येणारं आयुष्य पूर्ण चांगलं आणि समृद्धीचं आणि भरभराटीची राहावं हीच इच्छा। गुलाब भाऊंचा आमच्या भाऊंचा बड्डेच्या दिवशी भाऊंना आता ऑपरेशनसाठी 300 ते 350 लोक जळगाव हॉस्पिटलला पाठवले आणि रोजचे 5 दिवस आडे आमच्या इथं शिबिर भरलेलं असतं भाऊंच्या विषयी। व आमच्यासाठी एकदम खंबीर आहे। काही बी झाला अर्ध्या रातल्या आमच्यासाठी उभी आहे आणि त्यांचा मुलगा प्रताप भाऊ, विक्की भाऊ दोन्ही एकदम खंबीर आहे आमच्यासाठी। त्यांच्या नेता गरिबांच्या मायबाप आहे कसं धरून गेला तुम्ही। शुभेच्छा असे द्यायचे आहेत की आई तुळजा भाऊंनी आपण हेच प्रार्थना करू की भाऊंनी असेच कार्य पार पाडत राहो। ते जे काही पाणी पुरवठा पालकमंत्री आहेत भाऊ, हे जे कामं भाऊंचे हे खूप छान प्रकारे पार पडत आहेत भाऊंचे। त्यानंतर अजून दुसरे काही कामं आहेत गोरगरिबांसाठी धावपळ करणारे आहेत। म्हणजे एक नेता असे आहेत का गोरगरिबांसाठी खूप काही धावपळ करत लवकर पोहोचतात। असे भाऊंसाठी बरेचसे शब्द असे काही का ते बोलले तर कमीच आहे आणि भाऊंना मी वाढदिवसांच्या लाख जळगाव जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी भाऊ म्हणजे एकदम चांगलं व्यक्तिमत्व आहे। भाऊंचं राजकारणात काम देखील खूप चांगलं आहे। भाऊ कुठेही खेड्यापाड्यात सुद्धा छोट्या मोठ्या कामांना सुद्धा धावून जातात।